शुभ सकाळ. आज महाशिवरात्री, म्हणून मी टीव्हीवर महादेवची गाणी लावली आणि घराला स्वच्छ झाडू मारून घेतलं. काल ऑफिस आणि घरचं काम दोन्ही जास्ती झालं, म्हणून जरा दमल्यासारखं वाटत होतं. मग ठरवलं एक कडक चहा घेऊन एनर्जी रिकलेक्ट करायची. त्यानंतर मशीनमध्ये कपडे धुवून घेतले आणि मग नाश्त्याची तयारी सुरू. उपास केला नाही, पण महाशिवरात्रीसाठी खास साबुदाणा खिचडी करायचं ठरवलं. खिचडी इतकी झकास झाली होती की 3 लोकांनी मिळून 5 जणांची खिचडी संपवली. नाश्त्यानंतरची भांडी घासून ओवी आणि मी शंकराच्या मंदिरात पाया पडायला गेलो. तिथे देवाकडे संपूर्ण कुटुंबाच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि ओवीनेही काहीतरी भेट मिळावी अशी मागणी केली असावी. मंदिरात मोफत चहा आणि नाश्ता मिळत होता. तो सात्विक नाश्ता करून आम्ही बाहेर पडलो. बाहेर एक सोशल मेसेज असलेल्या या भावाचा कटू पण सत्य पोस्टर पाहिला आणि घराकडे निघालो. घरी आल्यावर धुतलेले कपडे वाळत टाकून मग थोडा टीव्ही पाहून एक मस्त झोप काढली. संध्याकाळी उठून उद्याच्या डोस्याचं पीठ दळून घेतलं आणि मग प्रणिताच्या मैत्रिणीने आणलेली फळं प्रणिताला दिली. थोड्या वेळाने ओवीने बाहेर चाट खायचा हट्ट केला, म्हणून आम्ही चटपटीत चाट घरी घेऊन आलो. मजा करत गप्पा मारत चाट एन्जॉय केला. शेवटी प्रणिताला औषधं दिली, नंतर गोडसा कलिंगड कापून दिला आणि महादेवाच्या स्मरणात हा दिवस आनंदात संपवला.